सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी खूप काही मुलांचे पालकांचे मेसेज होते की सर 100 मीटरचा जो इव्हेंट आहे त्याच्यामध्ये घोळ आहे, चिपमध्ये प्रॉब्लेम आहेत, सगळ्यांना मार्क कमी आहेत, पूर्ण महाराष्ट्रानं आवाज उठवला, अजूनही काही झालेलं नाही, 100 मीटरवरती काही ॲक्शन होणार आहे का, किंवा 100 मीटर परत होणार का, हा एक विषय होता. दुसरा विषय चिपमुळे जो प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे कटऑफवरती काय इफेक्ट होणार का, किंवा त्याच्यामध्ये काय फरक जाणवेल का, हा एक विषय. तिसरा मुद्दा आहे जिल्ह्यानुसार कटऑफ कसा लागेल, कमी लागेल, जास्त लागेल, किंवा सेफ झोन कोणता असणार किंवा सेफ स्कोर कोणता असणार आहे पूर्ण कास्टसाठी. जसं की ओपन असेल त्याच पद्धतीनं ओबीसी असेल, त्याच पद्धतीने एससीबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, एससी असेल, एसटी असेल, बीजे असेल, एनटीच्या सगळ्या कास्ट असतील, किंवा जे काय असतील एसबीसी वगैरे, त्या सगळ्यांचा कटऑफ कशा पद्धतीने थोडक्यात लागू शकतो याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्याच पद्धतीने चौथा मुद्दा खूप महत्त्वाचा, लेखी एकाच दिवशी होणार का, हा एक मुद्दा कायमस्वरूपी 19 पासून 21, 22, 23 आणि 24, 25च्या पोलीस भरतीसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे, तोही प्रश्न होता. आणि लेखीसाठी काय करायचं, हे सगळे मुद्दे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण क्लिअर करणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचे लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तर एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरतीचं फिजिकल जे आहे ते 11 तारखेपासून सुरू झालेलं होतं. पहिल्या 2 दिवसापासून हा जो मुद्दा चर्चेचा होता तो म्हणजे 100 मीटर इव्हेंटचा, आणि त्यामध्ये वापरलेले चिप असेल किंवा जे काही टेक्नॉलॉजी असेल त्याच्यावरती असेल. दुसरा मुद्दा एक हाईटचा एक होता, त्याच्यावरती सुद्धा खूप मोठा फटका मुलांना सहन करावा लागलेला आहे. कारण की गेल्या वेळेच्या भरतीला 1-2 मार्कांनी फायनल वेटिंगला राहिलेली मुलं ही आता सुद्धा ह्या भरतीला हाईटमधनं बाहेर पडलेलं आहे. त्याचं कारण काय वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. याच्या मुळापर्यंत जर गेला तर खूप मोठा विषय आणि फटका या सरकारला बसू शकतो. सो त्याच्यावरती बोलण्यापेक्षा आता आपण जे तुमचे प्रश्न होते ते अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरायचं नाही. तर 100 मीटर इव्हेंट परत होईल का, हा एक विषय आहे. कारण की चंद्रपूरसारख्या जिल्ह्याचं जे 100 मीटर इव्हेंट आहे ते पूर्ण परत झालेलं आहे, आणि बाकीच्या जिल्ह्याचं होईल का, हा एक विषय आहे. लक्षात ठेवा, आपण रोखठोक आणि जे आहे तेच सांगणार. ह्याच्यामध्ये जर वेळ तुम्ही घालवलात तर नुकसान तुमचं होणार. आता सुद्धा परिस्थिती अशी आहे की ज्या मुलांना 85च्या पुढं मार्कच नाही, जास्त करून 85-46च्या पुढं स्कोर नाही, जेमतेम 43, 41 आणि 40च्या आतमध्ये अशी अवस्था या पोलीस भरतीच्या फिजिकलच्या स्कोअरची झालेली आहे. पुणे ग्रामीणचा जर कट ऑफ बघितला तर तुम्ही बघू शकता 26, 32, 34 अशा पद्धतीने कट ऑफ लागलेले आहेत. सो एकंदरीत सगळ्या मुलांना असं वाटतंय की सगळ्या जिल्ह्यांचे कट ऑफ कमी लागतील किंवा जे काय असेल ते असेल. पण 100 मीटरच्या इव्हेंटच्या बाबतीत चंद्रपूरची जी काही कंडिशन होती, चंद्रपूरला अर्जांची संख्या कमी होती आणि दुसरी गोष्ट जागासुद्धा कमी होत्या. त्यामुळं तिथं जे काही असेल ते तिथले संबंधित SP वगैरे असतील त्यांच्यावरती डिपेंडिंग असते हे, आणि त्यांनी परमिशन दिलेली होती आणि त्यांनी परत तो 100 मीटरचा इव्हेंट घेण्याला मान्यता देण्यात आलेली होती. पण जर कंपॅरिझन केलं तर बाकीच्या महाराष्ट्राचे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये 100 मीटर इव्हेंट परत होऊ शकतो का, तर सरळ 100 मीटरचा इव्हेंट परत होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. कारण की ऑलरेडी 50 ते 60% पोलीस भरती ही कव्हर झालेली आहे. एका मुलग्याला इकडून जाऊन यायचं म्हणायला गेलं कुठं, जे काही पोलीस भरती ठिकाण असेल किंवा जे काय असेल, कमीत कमी 2,000 रुपये तर 2,500 रुपये हा खर्च येतोय. त्यामध्ये मग ज्यांनी 2, 3, 4 अर्ज केले त्यांचा खर्च किती येऊ शकतो विचार करा. आणि त्याच पद्धतीनं पोलीस प्रशासन याला पॉझिटिव्ह घेते का, तर कोणत्याही पद्धतीने घेत नाही. हा पूर्णपणे 100 मीटरचा इव्हेंट घेण्याचा अधिकार, परत सांगतोय, तो संबंधित जिल्ह्याचे सिनियर जे अधिकारी असतात त्याच्या अंडरमध्ये ही पोलीस भरती होत आहे, अशा निर्णय घेण्याचे अधिकार त्या अधिकाऱ्यांना असतात. आणि फक्त त्याच जिल्ह्याच्या SPनी फक्त परमिशन दिलेली होती, बाकी कोणत्याही जिल्ह्याची SP याच्यासाठी परमिशन देत नाहीयेत. उलट तुम्हाला व्हिडिओ दाखवतात, तुमच्याकडून तिथं अपील घेतला तर तुमच्याकडून सह्या घेऊन तुम्हाला बाहेर काढतात, लक्षात ठेवा. आणि कोणत्याही पद्धतीने तुम्हाला तिथे रिस्पेक्ट देत नाहीत, काय नाही, डायरेक्टली उचलबांगडी करून बाहेर फेकतात. सो ही अशी अवस्था या 100 मीटरच्या इव्हेंटच्या बाबतीत झालेली आहे. त्याच पद्धतीनं हाईटच्या बाबतीत सुद्धा सेम अशाच पद्धतीने झाले. फर्स्ट अपील, सेकंड अपील करून थर्ड अपीलपर्यंत जाऊ देत नाही, सही करतात आणि बाहेर काढतात, अशी अवस्था ह्या पोलीस भरतीमध्ये झालेली आहे. तो 100 मीटर इव्हेंट परत होणार का, तर 100 मीटरचा इव्हेंट परत होऊ शकत नाही. कारण की जवळजवळ 60% पोलीस भरती ही ऑलरेडी पूर्ण झालेली आहे. आणि जर आपण ह्याच्यावरती जर बोलायला गेलं तर मग जी मुलं घरात बसून अभ्यास करतात ती सिलेक्टेड होतील, आणि जी मुलं सगळ्यात महत्त्वाचं की कट ऑफच्या काटावरती आहे, जरी मार्क कमी पडले असतील तर कट ऑफच्या काटावरती आहेत, पण त्याला लिखितनं मार्क जास्त घेऊन तुला फायनल मिनिटमध्ये सुद्धा येतंय. जर आता वेळ जर ह्याच्यामध्ये घालवलास तर पुढे जाऊन तुला जो मुलगा घरात बसून अभ्यास करतोय किंवा घरात बसून मुलगी अभ्यास करते ती मुलगी पुढे जाणार आणि तुम्ही मागं पडाल, अशी अवस्था तुमची 100% होणार. त्यामुळं आत्ताच्या कंडिशनला कोणत्याही पद्धतीनं कोणीही पॉझिटिव्ह नाही आहे. सो याच्यामध्ये वेळ घालवू नका. दुसरा मुद्दा, चिप प्रॉब्लेममुळे कट ऑफवरती फरक पडणार का, तर 100% तुम्ही जर बघितला ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं
तर 100 मीटरच्या इव्हेंटमुळे जे काही जे काही प्रॉब्लेम होता त्याचा स्कोर जर बघायला गेला स्टेट लेवलचे जे काही रेकॉर्डेड होल्डर प्लेयर आहेत समजलं तर त्यांना 6-10 मार्क पडलेले लक्षात ठेवा. सो त्यांची सुद्धा केस उभा राहिली लागली होती की बाबा स्कोर बघून सही करताना डोळ्यातून पाणी आलेलं होतं कारण वर्षानुवर्षाची ही हार्डवर्क त्यांनी तो केलेला होता आणि इथंपर्यंत ते आलेले होते. सो अशा पद्धतीनं चिप प्रॉब्लेममुळं कटऑफवरती फरक पडणार का तर 100% पडणार कारण की स्कोर हे कमी येतील 3-3, 4-4 मार्कांनी. जर 38वर लागणार असेल तर तो 34 मार्कांपर्यंत येऊ शकतोय, 42 लागणार असेल तर 38 मार्कांवर येऊ शकतोय. सो अशा पद्धतीनं हे जे चिप प्रॉब्लेममुळे ते कटऑफवरती 100% फरक पडणार. जेमतेम 45च्या पुढे जास्त मुलं नाहीत, 43 एक स्कोर, 41 आणि त्यानंतर 40च्या आतमध्ये 60 ते 70% आणि 30च्या आतमध्ये जवळजवळ 30% मुलं मुली हे शेवटच्या टप्प्यामध्ये असलेले दिसून येतात. प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक दिवसाचा तुम्ही स्कोर बघितला तर सगळं 30च्या दरम्यान 30, 35, 34, 36, 38 असंच आहे आणि त्यातले एक 5-5, 6-6 मुलं 45, 43 आणि 41 स्कोरवरती आहेत. म्हणजे विचार करा एवढा मोठा फरक या चिपमुळे झालेला लक्षात ठेवा. नंतर तिसरा मुद्दा जिल्ह्यानुसार कट ऑफ कसा लागेल हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे. थोडक्यात याच्यावरती आता बोलतोय आणि इन डिटेल्स व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर जिल्ह्यानुसार कट ऑफ कसा लागू शकतो तर जिल्ह्यानुसार कट ऑफ जर बघायला गेला यावेळी तर ओपनचा 38-40च्या दरम्यान अशा पद्धतीने जाऊ शकतोय कारण की चिप प्रॉब्लेम जर मगाशी बोलला तो पद्धतीनं 40च्या दरम्यान कट ऑफ लागेल. त्याच पद्धतीनं ओबीसी असेल, एसीबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल 36 ते 38 आणि त्याच पद्धतीनं बॅकवर्ड क्लासेस जे आहेत ते सगळे 34 ते 36च्या दरम्यान अशा पद्धतीने कट ऑफ लागू शकतो. हा मोठमोठ्या जिल्ह्यांचा सांगतोय. बाकीचे छोटे छोटे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये ±2 मार्क होण्याची शक्यता जोरात आहे. हा थोडक्यात सांगितला मी फक्त थोडक्यात. ओके, पुढे बघूयात आपण लेखी एका दिवशी होणार का पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित होतं ह्या एका गोष्टीकडं की मुंबईची लेखी झाल्याशिवाय बाकीच्या छोट्या जिल्ह्यांची लेखी होत नाही किंवा जे काय असेल असं पाठीमागच्या वेळेस सुद्धा GR मध्ये जरी असलं असेल जे महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम येतात प्रत्येक भरतीच्या अगोदर की आम्ही कोणकोणत्या नियमावलीवरती राबवणार आहोत भरती हा सगळा GRच येतोय. सो त्याच्यावेळी बघायला गेलं तर त्यांनी जर दिलेलं असलं तरी सुद्धा लेखीची सुद्धा जी काय डेट असेल किंवा जे काय असेल बैठक व्यवस्था किंवा जे काय असतील ते सगळे संबंधित जिल्ह्याचे जे काही सिनियर अधिकारी असेल यांच्यावरती डिपेंडिंग असते. मुंबई, पुणे, नागपूर असेल किंवा तिकडं नवी मुंबई असेल, ठाणे असेल ह्या जिल्ह्यांच्या भरत्या ज्या आहेत जिथं जागा जास्त आहेत आणि अर्जांची संख्या जास्त आहे ह्या जिल्ह्यांची पूर्णपणे फिजिकल झाल्यानंतर त्यांची लेखी परीक्षा होते. 3-3, 4-4 आणि 5-5 घटकाची जसं की शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल आणि बॅट्समन असेल. सो अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याची पूर्णपणे भरती झाल्याशिवाय त्या जिल्ह्याची लेखी होत नाही. त्या जिल्ह्याची म्हणतोय, सर्व नाही. सो हे एकमेकावरती डिपेंडिंग नाही आहे. पहिली गोष्ट की प्रत्येक जिल्ह्याच्या जेवढ्या काही जागाचे घटक असतील त्याची जर फिजिकल झाली तर 15-20 दिवसांनी लगेच लेखी परीक्षा होते. लक्षात ठेवायचं. जर सांगलीचं सगळ्या जिल्ह्यात जेवढे काही घटक होते ते सगळे जर झाले तर पुढच्या 20 दिवसामध्ये त्याची लेखी परीक्षा ती होऊ शकते. सो अशा पद्धतीनं मुंबईचं राहिले म्हणून बाकीच्या जिल्ह्याचे होणार नाही असं काही नसतं. याचा पूर्णपणे अधिकार या संबंधित जिल्ह्याचे जे काही सिनियर अधिकारी असतील त्यांच्यावरती असते. सो लेखी एका दिवशी होणार का तर अजिबात नाही आहे, पुढं मागं होणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यांचे झालेले त्या जिल्ह्यांचे काय होणार आहे लेखी परीक्षा होऊन जाईल कारण की जे काही 60-70% जे काही छोटे छोटे जिल्हे आहेत त्यांचं सगळ्यांची मिळून स्ट्रेंथ एक ट्रेनिंग सेंटर सुरू होऊ शकते. बाकी जे काय आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने बोलवणं जसं की मुंबई असेल, पुणे असेल, मीरा भाईंदर असेल, चिंचवड असेल किंवा नवी मुंबई असेल, ठाणे असेल असे जे काय असतील नागपूरसारखे यांना वेळ लागतो त्यामुळे त्यांना पुढं ही प्रोसेस ही वेळ खाऊच लागणार आहे आणि बाकी जिल्ह्यात ती ट्रेनिंग पूर्ण होऊपर्यंत इकडे लेखी परीक्षा चालू असते. असं सुद्धा काही घटक सुद्धा पाठीमागच्या वेळी झालेले होते. लक्षात ठेवा. सो लेखी परीक्षा एका दिवशी होणार नाही आहे, पुढं मागं होणार. ज्यांचे लवकर फिजिकल संपले त्यांची 20-25 दिवसामध्ये लेखी परीक्षा ही होऊन जाईल. लक्षात ठेवायचं. परत सांगतोय प्रत्येक घटक एका दिवशी होतील का तर असं आहे की प्रत्येक घटक एका दिवशी सुद्धा होऊ शकतात. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे म्हणतोय म्हणजे सगळे जिल्ह्याचे सगळे घटकाचे पेपर जे आहेत ते एका दिवशी 3-3 पेपर्स मागच्या भरतीला साताऱ्याचे पूर्ण सगळे घटक एका दिवशी घेतलेले होते. सकाळी 8:30 वाजल्यापासून संध्याकाळी 4:30-5 वाजेपर्यंत तिन्ही घटक पेपर संपून टाकलेले होते. सो अशी सुद्धा परिस्थिती पाठीमागच्या वेळी झालेली होती. लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं की सर हे झालं 100 मीटरबद्दल चिप प्रॉब्लेम, कट ऑफ, प्रत्येक कास्टचा कट ऑफ वगैरे कशा पद्धतीनं आला. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखीसाठी काय करायचं. आता सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तुम्ही जे काही सोर्स पाठीमागं हे केला आहे रीडिंग केला आहे किंवा पॉईंट्स काढले असतील किंवा चाळलेला असाल त्याच्यावरती भर द्या. आता शेवटच्या टप्प्यामध्ये नवीन काहीतरी घ्यायचं आणि मोठमोठं घेऊन बसायचं आणि त्या रद्दीमध्ये बसून जाऊ नका, आयुष्याची रद्दी होऊन जाईल. लक्षात ठेवायचं. सो पाठीमागं जे तुम्ही रीडिंग केलेले आहात जे काय असेल त्याच्यावरती जास्त करून भर द्या
आणि त्याच पद्धतीने अपडेटेड काय आहे बघा, ज्याच्यामध्ये फक्त आकड्यांचा फरक वगैरे असू शकतो आणि तेच पेपरला आला तर 1-2 मार्क जरी गेले तर जवळजवळ 24 मुलं मुली पुढे जातील, लक्षात ठेवा. सो ही वस्तुस्थिती आहे. मग अभ्यास करत असताना टेक्निकली अभ्यास करा, काय येते याचा विचार करा. 19 असेल, 21 असेल, 22, 23 असेल, 24, 25 असेल, टर्न कसा मारलाय बघा आणि कोणकोणत्या घटकांवरती फोकस केलाय बघा, याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. सो अशा पद्धतीनं तुम्ही जर 36 जिल्ह्यांची पोलीस भरतीची तयारी करत असताना लेखीसाठी तुमचा स्कोर हा 30 प्लस असेल, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44 जे काय असेल 45 वगैरे त्याच्यापेक्षा प्लस असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 15,323 प्रशासनाची असलेली पीडीएफ आपण घेऊन आलो आहोत. या पीडीएफमध्ये आपण 36 जिल्ह्या पोलीस भरतीचं मार्गदर्शन केलेलं आहे, सोबत सगळे घटक कव्हर केलेले आहेत. जसे की शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, सगळ्या घटकांच्या सगळ्या जिल्ह्याच्या पोलीस भरतीचं मार्गदर्शन याच्यामध्ये आपण केलेले आहेत. ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपण सगळेचे सगळे घटक पूर्ण केलेले आहेत. सोबत तुम्हाला सर्वच्या सर्व विषयसुद्धा पूर्ण केलेले आहेत, ज्याच्यामध्ये मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GK असेल, त्याच पद्धतीने पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील, मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका असतील, अतिसंभाव्य प्रश्न असतील आणि त्याच पद्धतीने 1984 पासून ते 2024-25 पर्यंतचे वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे क्वेश्चनसुद्धा याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत. पाठिंबाच्या पोलीस भरतीचा थोडा इतिहास सांगतो की 22-23च्या पोलीस भरतीमध्ये ह्या 4,500चा ठोकळा होता. त्यावेळी 53 प्लस प्रश्न होते आणि यावेळी जवळजवळ 15,000 प्लस प्रशासनाचा ठोकळा आहे. याच्यामध्ये कमीत कमी 80 प्लस प्रश्न हे तुमच्या पेपरला दिसतील. सो ज्याला इकडं फिजिकलला 2-2, 3-3, 4-4 मार्क कमी पडलेत म्हणून डोक्याला शॉट लावून घेऊ नका. या पीडीएफमध्ये एवढी मोठी ताकद आहे की गेल्या वेळी आपली पीडीएफ घेऊन एकाच वेळी 2-2, 3-3 पोस्ट काढणारी मुलं मुलीसुद्धा आपण दाखवलेले आहेत, लक्षात ठेवा. सो ह्या पीडीएफसोबत तुम्हाला 99 रुपयाचं डायट प्लॅन आपण मोफत देतोय आणि त्याच पद्धतीने एकंदरीत 799 रुपयाची पीडीएफ तुम्हाला आज भेटते फक्त आणि फक्त 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला घर बसल्या तुम्हाला ही पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटणार आहे. जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर आत्ताच्या आत्ता ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा, 15,000 पीडीएफ तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटांमध्ये पीडीएफ भेटून जाणार आहे. सो एकंदरीत जर बघायला गेलं तर 100 मीटरचा विषय किंवा चिपचा विषय आणि त्याच पद्धतीने 100 मीटर परत होऊ शकतं का, किंवा कटापवरती काय फरक होणार, कशा पद्धतीने कटाप लागू शकतो आणि त्याच पद्धतीनं लेखी एका दिवशी होणार का आणि लेखीसाठी काय करायचं, या सगळ्याच्या सगळे मुद्दे तुमच्यापर्यंत आपण आता कव्हर केलेले आहेत. सो मार्गदर्शन आवडलं असेल तर एक विनंती करतोय, आपल्या हक्का चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथून पुढची सगळी अपडेट अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल. सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना उरलेल्या फिजिकलसाठी शुभेच्छा देतोय आणि एकंदरीत ज्यांचं फिजिकल बसलंय अशा सर्व मुलांना लेखी परीक्षेसाठी सुद्धा आत्ताच तुम्हाला शुभेच्छा देतोय. शेवटी सर्व जे विद्यार्थी त्यांना विनंती करतोय की हा महिना मार्च महिन्याच्या एंडपर्यंत जे छोटे जिल्हे आहेत त्यांची लेखी होऊ शकते आणि एप्रिल महिन्याच्या एंडपर्यंत जे मोठे जिल्हे आहेत 15-20 तारखेनंतरच्या, एप्रिलच्या 15-20 नंतर त्या मोठमोठ्या जिल्ह्यांच्या जे काही लेखी परीक्षा आहेत ते इझिली होऊ शकतात. त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन पुढच्या 10 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपण करणार आहोत. सो इथेच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.